इमर्जन्सी सिच्युएशनचं बोलत होतो. आपल्यासोबत तर नाही, पण रस्त्याने झाला नाही, एका ड्रायव्हर सोबत अशी सिच्युएशन झालेली आहे. मित्रांनो, पुण्यावर नाही ना कन्याकुमारीला चाललोय. हा सालेम मदुराई रोड आहे. इथे जर बघितलं ना तर आमची तिकडे गाडी आहे. आपण हे जे हायवेच्या कडेला इमर्जन्सी सिच्युएशनचे SOS कंट्रोल बटन दिलेले असतात ना, याचा आज चेकआउट करणार आहे की नेमकं हे प्रॉपरली काम करतं की नाही. म्हणजे काल चित्रदुर्गच्या तिथं आम्ही चेक केलं पण तिथं झालं नाही, आणि पलीकडे पण एक SOS सिस्टीम आहे, ते पण वर्क केलं नाही. आता इथे नेमकं आपण बघूया कंट्रोल रूमला कॉल लागतो का. तर रेड लाईट तर लागली आहे, बघूया कोणी रिसिव्ह करतंय का. आणि हे तुमच्या इमर्जन्सी सिच्युएशन साठी असतं. कधी प्रॉब्लेम झाला तर हायवेला ट्रॅव्हल करताना नेहमी लक्षात ठेवा, असे 2-2 किलोमीटरच्या आसपास एरियामध्ये तुम्हाला हे बघायला भेटतात. तर चेक करूया आपण हे कॉल रिसिव्ह करताय का. इथे माईक पण दिलेला आहे, त्याद्वारे तुम्ही आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता, काय प्रॉब्लेम असेल तो. इथे वर्क तर होतंय, रेड लाईट पण लागली आहे, पण अजूनपर्यंत तर कंट्रोल रूम पर्यंत हे नाही झालेलं वाटतं. बाकी ही रील सेव्ह करून ठेवा, जेव्हा पण तुम्ही हायवेला ट्रॅव्हल करताल तेव्हा. या कधी तर तुमच्या सोबत अशी इमर्जन्सी सिच्युएशन घडली तर तुम्हाला हे मदत करू शकतं, येण्याच्या द्वारे जे तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे सर्व्हिस. पण आता हे वर्क करत नाहीये, ते आपण बटन प्रेस करतोय. म्हणजे फक्त नावापुरती सिस्टीम आहे का प्रॉपर वर्क करते हे पण आपल्याला माहिती नाही. पण तरी बघायला दिलंय नेमकं त्यांनी सरकारने आपल्याला, पण ते काम करतं का नाही हे तर नाहीये. आम्ही 3 ठिकाणी चेक केलं, अजूनही तुम्हाला 1-2 ठिकाणी बघायला भेटू शकतं. पण मग करायचं काय, टॅग करा तुम्ही, कोणाला टॅग केलं पाहिजे जेणेकरून ही सिस्टीम नावापुरती नाही तर खरोखरच अंमलात आणली पाहिजे. आणि अशाच ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या ऑटोगन मराठी पेज नक्कीच फॉलो करू शकता. धन्यवाद.